स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स। मालेगाव महानगरपालिकेमध्ये शिंदेंनी आमचा पाठिंबा मागितला। MIMचे नेते इम्तियाज जलील यांचा मोठा दावा। मात्र शिवसेना आणि भाजपाला पाठिंबा देणार नसल्याची जलील यांची भूमिका। 29 महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला काढली जाणार। यंदा महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत खुल्या प्रवर्गापासून सुरू होण्याची शक्यता। नगरविकास विभागाच्या निर्णयाकडे लक्ष। पडद्यामागे भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा सुरू असल्याची माहिती। मुंबई मनपामधील 2017 सालची भरपाई ठाकरे भाजपाला करून देणार का, याकडे लक्ष। तर ही केवळ चर्चाच, राऊतांनी वृत्त फेटाळलं। नगरसेवकांची फाटाफूट टाळण्यासाठी एकनाथ शिंदेंची मुंबईमध्ये धावाधाव। नवनिर्वाचित नगरसेवकांचा आज गट स्थापन करण्याची शक्यता। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं। ठाण्यामध्ये भाजपाला 2 वर्ष महापौर पद मिळावं। आमदार निरंजन डावखरे यांची मागणी। जनतेची कामं करायला पद महत्त्वाची, अन्यथा विरोधात बसू, शिवसेनेला थेट इशारा। फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदेंमध्येच होणार। खासदार संजय राऊतांचा दावा। कल्याण डोंबिवली शिंदेकडून भाजपचे नगरसेवक फोडण्याची तयारी, राऊतांचं वक्तव्य। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक नॉट रिचेबल। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती। सत्ता स्थापनेसाठी शिंदेंना 9 नगरसेवकांची गरज। संभाजीनगरमध्ये विजयाच्या पार्टीत माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावरती उधळले पैसे। 33 नगरसेवक निवडून आल्याच्या जल्लोषामध्ये पैशांची उधळण, नागरिकांकडून संताप व्यक्त। मुंबईमध्ये पोर्ट ट्रस्टच्या जागेवरती आलिशान 30 मजली बिहार भवन उभं राहणार। प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता, मनसेचा कडाडून विरोध। सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ। 1 किलो चांदीचा दर 3,03,850 रुपयांवर, तर प्रति तोळा सोन्याचा दर 1,48,000 रुपयांवर। आता इथेच वेळ झाली थांबण्याची। भेटू पुढील अपडेट सोबत। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।